चला तर विद्यार्थी मित्रांनो, एक पी-वाय-क्यू क्वेश्चन दिलेला आहे आणि हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा सामान्य रूपावर आधारित प्रश्न आहे. पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. फडक्यांना, फडकेला, फडकीला, फडकेली. तर या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि का करेक्ट आहे? तर या ठिकाणी एक्सप्लेन दिलेलं आहे. सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाचा मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात. म्हणून उदाहरण दिलं आहे फडके फडक्यांना. हे सामान्य रूप आहे. फडके फडक्यांना हे सामान्य रूप आहे म्हणून ते आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली तर 2 नामामध्ये काय झालेलं आहे? फरक झालेला आहे. स्पष्टीकरण या ठिकाणी दिले. सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात. तर या ठिकाणी शिक्षक शिक्षकांनी आणि मुले मुलांची ही सामान्य रूप आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विभक्ती. विभक्ती आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी विभक्तीवर प्रश्न आहे. सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर या ठिकाणी सलाते, सलानाते हे जे प्रत्यय आहे ते द्वितीय आणि चतुर्थी म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या ठिकाणी आन्सर पण दिले आहे. तर आपण विभक्ती थोडक्यात या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेला आहे खूप छान पद्धतीने. द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे. द्वितीयाचे प्रत्यय सलाते, सलानाते. सलाते हे एकवचन, सलानाते हे अनेक वचन. तृतीय विभक्तीचे ने, ये, शी एकवचन आणि नि, शी, ई, ही हे अनेक वचन. त्यानंतर आपण चतुर्थीचे प्रत्यय बघणार आहोत. तर चतुर्थीचे प्रत्यय या ठिकाणी दिलेत. तर थोडंसं अंधक होऊ लागलं आहे मोबाईल प्रॉब्लेम असल्यामुळे. तर बघा चतुर्थीचे प्रत्यय या ठिकाणी दिले. सलाते एकवचन आणि सलानाते अनेक वचन. संबोधनचे प्रत्यय एकवचनमध्ये प्रत्यय नाही, अनेक वचनमध्ये आहेत. नो, नो हे प्रत्यय आहे म्हणजे मुलांनो आपण असं म्हणतो.